लेदर वर्ल्ड जेन्युइन लेदर, लेडीज अँड जेंट्स चप्पल, सॅन्डल, शूज, पर्स, लेडीज पर्सेस, लेदर सोफा कव्हर्स, सर्व प्रकारचे बॅग्स, जॅकेट, बेल्ट आणि प्रत्येक लेदरमध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट्स प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध. अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही. लेदरची 100% गॅरंटी. पत्ता अहमदनगर, बंगलो नंबर 4, BSNL ऑफिस पाठीमागे, हॉटेल अशोकाजवळ, अहमदनगर. संपर्क क्रमांक 9604 32 78 63. औरंगाबाद निशा बाफना प्लाझा, आकाशवाणी समोर, राज क्लॉथ स्टोअर्स जवळ, जालना रोड, औरंगाबाद. संपर्क क्रमांक 92 84 14 65 54. राज्यभरामध्ये सध्या रंगपंचमीचा उत्साह आहे. फाल्गुन पंचमीपासून 6 दिवस पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील खामगावची यात्रा सुरू होते. या यात्रेनिमित्तानं 150 वर्षांची परंपरा जपत गावातील जावयांना रहाड म्हणजेच रंगाचा हौद तयार करून यामध्ये उडी घेऊन रंगपंचमी साजरी केली जाते. जावयानं रहाडामध्ये उडी घेतल्यानंतर हजारो गावकरी उडी घेतात. या आगळ्या वेगळ्या रंगपंचमी आणि यात्रेचं पुणे जिल्ह्यामध्ये नावलौकिक आहे. जावयांना पोशाख देऊन मान सन्मान देत ही रंगपंचमी साजरी केली जाते. राज्यभरामध्ये सध्या रंगपंचमीचा उत्साह आहे. फाल्गुन पंचमीपासून 6 दिवस पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील खामगावची यात्रा सुरू होते. या यात्रेनिमित्तानं 150 वर्षांची परंपरा जपत गावातील जावयांना रहाड म्हणजेच रंगाचा हौद तयार करून यात उडी घेऊन रंगपंचमी साजरी केली जाते. जावयानं रहाडामध्ये उडी घेतल्यानंतर हजारो गावकरी उडी घेतात. या आगळ्या वेगळ्या रंगपंचमी आणि यात्रेचे पुणे जिल्ह्यामध्ये नावलौकिक आहे. जावयांना पोशाख देऊन मानसन्मान देत ही रंगपंचमी साजरी केली जाते. मुक्काम पोस्ट खामगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील मी ग्रामस्थ आहे. आमच्या गावच्या यात्रेचा कार्यक्रम फाल्गुन पंचमीला असतो, पण तो होळीपासून सुरू होतो. तर 6 दिवस हा कार्यक्रम चाललेला असतो. त्यात 5 दिवस आम्ही लोकनाट्य आणतो. एक दिवस गावातील बाराबलुती मित्रमंडळांतर्फे सोंगाचा कार्यक्रम होतो. आणि रंगपंचमीच्या दिवशी सकाळी आम्ही छबिनांनी देवाला जाऊन आल्यानंतर एक पारंपरिक रंगाचा हौद आहे 8x8चा. त्यामध्ये पहिल्या पाहुण्यांना मान देतो आम्ही, रंगात उडी मारायची. नंतर आम्ही गावकरी स्वयंस्फूर्तीने उड्या मारतात आणि रंगपंचमी खेळली जाते. याच्यात कधीही भांडणं, तंटणं किंवा कुठलीही दुर्घटना आजपर्यंत झालेली नाही. आणि आमच्या गावात कायम शांततापूर्ण यात्रा होती. सर्व धर्म समभावाची लोक याच्यात भाग घेतात. रात्रीचा जो सोंगाचा पारंपरिक कार्यक्रम आहे, त्यांचे देवाचे वगैरे असतात, त्याच्यात आमच्याकडं मुसलमान लोक सुद्धा देवीचं सोंग नाचवतात आणि उत्कृष्ट असं सोंग नाचवतात. सगळ्या धर्माची लोक भाग घेतात आणि उत्तमरित्या असा आमचा हा 8 दिवसाचा कार्यक्रम. रंगपंचमी दिवशी काय केलं? रंगपंचमीच्या दिवशी सकाळी देवाला छबिनांनी जातो आम्ही आणि आल्यानंतर रात्री दुपारी इथं 11 वाजता रंगाचा हौद आहे, त्याला रहाड म्हटलं जातं. त्याच्यात तो कार्यक्रम पाहुण्यांना मान देऊन करतो. आणि त्यानंतर संध्याकाळी बाराबलुती मित्रमंडळाचा सोंगाचा कार्यक्रम होतो. छबिन्यावरनं आल्यानंतर इथं नारळ वगैरे पूजन, हळदी कुंकू वाहून पूजन केलं जातं आणि ब्राह्मणासहितच हौदामध्ये बुडवलं जातं. आणि नंतर मग बाकी पाहुण्याला वर काढल्यानंतर सगळे आपोआप बाकीचे प्रत्येकजण कुणाला आणून टाकतो, हे करतो ते करतो. अशा पद्धतीने इथला हौदाचं. किती दिवसापासून तुम्ही इथे येता? मी गेले 35 वर्षे इथे 35 वर्ष चालू आहे ही. आणि ही यात्रा पहिल्या होळीपासून चालू होती आणि शेवटी 5-6 दिवस चालते ही यात्रा. NTV न्यूज मराठी, पुणे.